नमस्कार. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, तर आता या थंडीच्या दिवसामध्ये आहे ना, कोंबड्या आपल्या जास्ती करून आहे ना आजारी पडतात. त्यांची इम्युनिटी पॉवर पण कमी होती. तर काय होतं की त्यांना आहे ना खाल्लेलं अन्नपाणी आपले पचत नाही, त्यामुळं पातळ अशी विष्ठापन करतात. आणि जे अन्नपाणी खाल्लेले आहे ते चांगल्या रीतीने आहे ना त्यांना पचन होण्यासाठी आपणच त्यांना एक औषध व्हिडिओ पाहत नाही, मध्ये स्किप करतात. त्याच्यामुळे तुम्हाला आहे ना पूर्णपणे माहिती मिळत नाही. तर तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पाहत जा की तुम्हाला ती पूर्णपणे माहिती भेटेल. तर ह्या थंडीच्या दिवसामध्ये काय होतं, आपल्या कोंबड्या आहे ना बाहेरचे कीटक जंतू असे जे आहेत बॅक्टेरिया सारखे जे खात्यात, त्याच्यामुळे काय होतं त्यांच्या लिव्हर वरती आहे ना प्रॉब्लेम होतो आणि कोंबड्या आपल्या वीक होत्यात आणि कालांतराने त्यांचं वजन पण झपाट्याने कमी होतं. आणि काय होतं की त्यांचं वजन कमी झाल्यामुळं ते अंडी उत्पादनाला पण कमी येतात. तर त्याच्यामुळे आहे ना मी आज त्यांना एक औषध देणार आहे की त्यांनी जे अन्नपाणी खाल्लेलं आहे ते पूर्णपणे त्यांना चांगल्या रीती पचलं पाहिजे, त्यांचं लिव्हर चांगलं स्ट्रॉंग झालं पाहिजे. आणि काय होतं की त्यांची जी विष्ठा अशी अपचन झाल्यामुळे आहे ना त्यांची विष्ठेवरती पण प्रॉब्लेम होतो आणि विष्ठा आहे ना पातळ होते. तर हे कारण कशामुळे होतं, आणि अंडी उत्पादन पण आपलं झपाट्याने कमी होतं की जे करून त्यांना जर पचन झालं नाही की कोंबडी आपली वीक होती आणि वीक झाल्यामुळं त्यांचं अंडी उत्पादन पण कमी होतं. तर त्यांचं खाल्लेलं खाद्य योग्य रीती त्यांना आहे ना असं पचलं पाहिजे. आणि हे जे आपण आज औषध देणार आहे ते त्यांना आहे ना चांगल्या रीतीने आहे ना त्यांच्या पचन क्रियेवरती सुद्धा चांगलं हे होतं, म्हणजे खाल्लेलं पचतं त्यांना चांगलं. आणि त्याच्यामुळे हे मी आज औषध देणार आहे. तर आपण हे औषध आहे ना तर 5 लिटर पाण्यामध्ये आहे ना 10 ml देणार आहे. तर तुम्ही तर व्हिडिओ पूर्ण पहा. हे बघा हे औषध आहे आपलं. तर आज मी त्यांना आहे ना, तर ही देशी दारू आहे ना आपण त्यांना देणार आहे, पण त्याचे सुद्धा नियम आहेत की आपल्याला ते औषधाप्रमाणेच यूज करायचंय. जास्ती प्रमाण झालं तर आपल्या कोंबड्यावरती आहे ना परिणाम पण होऊ शकतो. त्याच्यामुळे आहे ना आपल्याला हे मी औषध का प्रथम बोलले की औषधाप्रमाणेच आपल्याला त्याचा वापर करायचा आहे. का तर आपल्या कोंबड्या काही पण खात्यात ना तर त्यांना आहे ना ते योग्य रीतीने आहे ना पचलं पाहिजे आणि त्यांनी आहे ना ते खाल्लेलं खाऊन आहे ना म्हणजे अशा तंदुरुस्त राहिल्या पाहिजे. तर ह्याच्यामुळं काय होतं की कोणताही आजार कोंबड्यांना येत नाही. तर आपल्याला हे 15 दिवसातून फक्त 2दा द्यायचंय आणि ह्याचा औषधाप्रमाणेच वापर करायचा आहे, जास्ती प्रमाणात करायचा नाही. तर आपल्याला हे 5 लिटर पाणी मी जे घेतलेलं आहे त्याच्यात फक्त 10 ml द्यायचंय. आणि जर छोट्या पिल्लांना जर सेपरेट ब्रुडिंग मध्ये जर साठी आहे ना 5 लिटर पाण्यामध्ये आहे ना 5 ml द्यायचं आणि मोठ्या कोंबड्यांसाठी 10 लिटर पाण्यामध्ये हे 10 ml द्यायचंय. तर ह्याचा औषधाप्रमाणेच आपल्याला वापर करायचा आहे. तर ह्याच्याने आहे ना आपल्या कोंबड्या आहे ना रोगमुक्त होत्यात आणि त्यांची इम्युनिटी पॉवर पण भरपूर प्रमाणात वाढते, अंडी उत्पादन पण वाढतं. त्यामुळे मी सुरुवातीलाच काय सांगितलंय की औषध द्यायचं ते औषधाप्रमाणेच त्याचा वापर झाला पाहिजे. जास्ती प्रमाणात झाला तर आपल्या कोंबड्या दगावू शकतात. जास्ती द्यायचं नाही आणि 15 दिवसातून फक्त 2 टाइमच द्यायचं. हे 2 वेळा 15 दिवसातून 2 वेळा. तर आता मी देणार आहे त्यांना, का तर हे थंडीचे दिवस आहेत, आपल्या कोंबड्यांना योग्य ते अन्नपाणी खाल्लेलं पचलं पाहिजे म्हणून आहे ना. तर हे 3 झाकणं मी देणार आहे त्यांना. आणि सुरुवातीला सांगितलंय मी की आपल्या लहान पिल्लांसाठी पण 5 लिटर पाण्यामध्ये 5 ml द्यायचंय, हे पण लक्षात राहू द्या. तर आपल्याला हे सकाळी जर दिलं ना तर दुपारपर्यंत आहे ना त्यांच्या पोटात आहे ना डोसा जातो. का तर आपण वल्ला चारा पण टाकतो, सुक खाद्य टाकतो आणि बाहेर जे आपल्या कोंबड्या जात्यात उकीर काढून खात्यात, तर ते काही पण खाल्लेलं सुद्धा त्यांना योग्य रीतीने त्याचं चांगलं पचन होतं ह्याच्यामुळं. त्यामुळं मी हा समोर तुमच्या व्हिडिओ बनवते
आणि पिल्लांना माझ्या देते, तुम्ही पण द्या. जर व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब तर नक्की करा. आणि व्हिडिओ पूर्ण पाहत जा. तुम्ही अर्धवट व्हिडिओ पाहिल्यामुळे तुम्हाला योग्य ती माहिती मिळत नाही, म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहत जा. धन्यवाद.